नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी. खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न. ICS महाविद्यालयात युवा दिनानिमित्त ज्वेलरी मेकिंग कार्यशाळा संपन्न. खेडमध्ये छायाचित्रकारांना संघटित करण्याच्या उद्देशाने खेड फोटोग्राफी असोसिएशनची स्थापना. आणि शासकीय रेखाकला परीक्षेत रोटरी स्कूलचा निकाल 100%. सविस्तर वृत्त. प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने रायगड जिल्हा परिषदेची 5 जागा तर महाड पंचायत समितीसाठी एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महाड पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकूण 200 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून तालुक्यातील एकूण 1,39,446 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारांना 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 22 तारखेला अर्जाची छाननी तर 27 तारखेपर्यंत माघार घेता येणार आहे. या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, असं महाड प्रांत अधिकारी पोपट ओमासे यांनी सांगितलं. पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आज आपण पत्रकार परिषद घेत आहात. कशा पद्धतीचं पूर्ण नियोजन आहे, काय सांगाल? नमस्कार. काल राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याच्यानुसार जिल्हा परिषद रायगड आणि पंचायत समिती महाड या दोन्हीच्या निवडणुका आपल्या इथे होणार आहेत. तर त्याच्यासाठी आज आम्ही आपल्याला आमंत्रित केलेलं होतं. एकूण महाड पंचायत समिती आणि महाड जिल्हा परिषद याच्यासाठी 203 मतदान केंद्र आहेत. एकूण मतदार 1,39,446 इतके मतदार आहेत. आणि जिल्हा परिषदसाठी 5 जागा निवडणूक विभाग आणि पंचायत समितीसाठी एकूण 10 निवडणूक गण हे असणार आहेत. त्याच्यासाठी उमेदवारांना अर्ज भरण्याची मुदत ही 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत भरता येणार. 22 तारखेला छाननी होईल. 26 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत माघारीची मुदत आहे. आणि 5 फेब्रुवारीला मतदान होईल. 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. भरारी पथका नगरपालिकेच्या भरारी पथक सगळीकडे फिरत होतं, चेकिंग पण होत होती, परंतु त्या ह्याच्यामध्ये किती लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काय वस्तू स्वरूपात सापडलेल्या आहेत? नगरपालिकेसाठी तहसीलदार साहेब हे आरोप होते, तपशील त्यांच्याकडे मिळेल. ऍक्च्युली तो तपशील सध्या माझ्याकडे नाही आहे. पण आपण या निवडणुकीसाठी एकूण 3 भरारी पथकं तयार केलेली आहेत. ते आता उद्यापासून कार्यरत होतील. तसेच जे महत्त्वाचे चेकपोस्ट आणि महत्त्वाचे एंट्री पॉईंट आहेत तालुक्याच्या, तर त्या ठिकाणी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, एक कर्मचारी, व्हिडिओग्राफर, पोलिसांची त्याच्यासोबत असे आपले चेकनाके लागतील आणि त्याच्या माध्यमातून आचारसंहितेचं काटेकोर पालन आपण करू. संवेदनशील जिथे मतदान केंद्र आहेत तिथे कशा पद्धतीची तयारी असणार? प्राथमिक पहिल्यांदा आपण आता झोनल ऑफिसर आणि आमची यंत्रणा यांच्यातर्फे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी म्हणजे सुविधांचा तिथं उपलब्धता आणि असुरक्षितता आहे का, व्हल्नरॅबिलिटी याचं मॅपिंग करून घेणार. आणि तसं जर असेल तर सध्या तरी आपल्याकडे कोणतंही केंद्र असुरक्षित किंवा व्हल्नरेबल नाही आहे. जर असेल तर आपण त्याची विशेष काळजी तिथे घेणार. मतदान केंद्रामध्ये काही राजकीय नेते मतदान केंद्रामध्ये जात येत असतात, त्यावेळेस आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावरती किंवा थांबा किंवा बाहेर जा किंवा या असं काही होत नाही असं दिसण्यात आलं. नाही, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये मतदार आणि जो उमेदवार आणि त्याचा इलेक्शन प्रतिनिधी असेल तर यांनाच प्रवेश असतो. तर त्याच्या सूचना आम्ही जे मतदार कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण असेल आणि पोलिसांचं जे विशेष ट्रेनिंग असेल तर त्याच्यामध्ये आम्ही काटेकोर देऊ आणि त्याचं पूर्ण पालन करू. खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. 2026 या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर परेश मळणगावकर, सचिव म्हणून डॉक्टर सिद्धेश चिखले, कोषाध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेश यादव यांनी पदभार स्वीकारला. संचालक म्हणून डॉक्टर वैदेही शेळके व डॉक्टर समीर तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी बोलताना आपल्या कार्यकाळात विविध वैद्यकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक उपक्रम तथा कार्यक्रम संघटनेतर्फे आयोजित केले जातील असे नूतन अध्यक्ष डॉक्टर परेश मळणगावकर यांनी सांगितलं.
कोअर कमिटीचे चेअरमन डॉक्टर श्याम गिल्डा आणि मावळते अध्यक्ष डॉक्टर अजय राज बाळ यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. भरणे येथील जोगळे मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाकरिता संघटनेचे डॉक्टर आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS महाविद्यालय येथे IQAC आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकृती फाउंडेशन पुणे द्वारा दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी युवा दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी ज्वेलरी मेकिंग कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेसाठी प्रकृती फाउंडेशन पुणे येथील सौ मिलन जंगम तसेच कुमारी श्राव्या जंगम उपस्थित होत्या. त्यांनी सहभागींना ज्वेलरी मेकिंगचं प्रशिक्षण दिलं. या प्रशिक्षणामध्ये महाविद्यालयाच्या एकूण 41 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सक्रिय प्रशिक्षण पूर्ण केलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी थोड्याशा अवधीतच प्रशिक्षणातून घेतलेल्या कौशल्याचा वापर करून सुरेख असे दागिने तयार केले. या प्रसंगी सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी यांनी प्रकृती फाउंडेशनच्या प्रशिक्षिका सौ मिलन जंगम यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. त्यावेळी सौ जंगम यांनी प्रकृती फाउंडेशनच्या वतीने प्राचार्य डॉक्टर आवटी यांना शाल आणि ग्रंथ भेट दिली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महिला विकास कक्षाच्या राखी शेठ, सुप्रिया गुहागरकर, तेजल बडबे तसेच महाविद्यालयाचा GS आदित्य मोहिते, NSS विभागाचे स्वयंसेवक तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं सहकार्य केलं. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर भालेराव सर यांनी तर सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या समन्वयक मेघना कांबळे यांनी केलं. खेड तालुक्यातील छायाचित्रकारांना संघटित करण्याच्या उद्देशाने खेड फोटोग्राफी असोसिएशनची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या असोसिएशनचा पदग्रहण सोहळा नुकताच खेड येथे उत्साहात संपन्न झाला. या असोसिएशनच्या स्थापनेसाठी माजी अध्यक्ष हर्षदीप उर्फ बाळा सासने यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली खेड फोटोग्राफी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी रोहन राठोड, उपाध्यक्षपदी यश साळवी, सचिवपदी आदर्श पाटील, खजिनदारपदी सुजित गांगण, सहसचिवपदी सिद्धेश मोरे तर खजिनदारपदी आयुष खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडिया व्यवस्थापनाची जबाबदारी मृणाल मडव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून संजय शिगवण, मिलिंद कंचावडे, मोहम्मद अली जसनायक, राजेंद्र जाधव, प्रकाश जाधव आणि शुभम भुवड यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. फोटोग्राफी असोसिएशन खेड याच्यासाठी तुम्ही आज इथे उपस्थित राहिलात. त्याबरोबरच यश साळवी यांनी मीटिंगवर ठरवली आणि त्यामध्येच आज अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याच पद्धतीनं उर्वरितची पदं आहेत ती आज आपण त्या ठिकाणी सदस्यांनी सगळ्यांनी ठरवली. त्यासाठी सगळ्यांचं धन्यवाद. आणि अशीच मीटिंग जी आहे ती उर्वरित येणाऱ्या दिवसांमध्ये आणि आपल्या खेड शहरामध्ये जी फोटोग्राफी संस्था आहे ती अशा पद्धतीनेच चालत राहावी. बाकीचे जे काही एक्सपिरियन्स फोटोग्राफर्स असतील त्यांची देखील आम्हाला जो एक्सपिरियन्स आहे तो आम्हाला मिळावा आणि ह्यामधूनच ही फोटोग्राफी संस्था जी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी, सगळ्या क्लायंट्सना आणि सगळ्या लोकांना चांगल्यात चांगल्या पद्धतीनं फोटोग्राफी ही आपल्या संस्थेकडून, खेड संस्थेकडून आपल्याला मिळावी एवढंच मी सगळ्यांना सांगतो. आणि ही जी आपली पहिली मीटिंग जी आहे ती इथेच संपली असं जाहीर करतो. कला संचालनालय मार्फत घेण्यात आलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या शासकीय रेखाकला परीक्षेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादित करून आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या दोन्ही परीक्षेत एकूण 69 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. रेखाकला परीक्षेतील या यशामधून सर्व विद्यार्थ्यांनी कलेतील निकालाचा आलेख चढता ठेवलाय. या दोन्ही परीक्षांचं केंद्र MI हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल होतं. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील कला शिक्षिका सौ कविता सोनवडकर, गुरुप्रसाद देवघरकर, शुभम जड्याळ आणि सौ साक्षी दांडेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. मकर संक्रांती निमित्त खेड येथील सौ जुई धामणकर यांच्या इव्होल योग अँड
एरोबिक सेंटर महिला योगा क्लासेसच्या महिलांनी सुंदर अशा गीतावर नृत्य सादर करून या गीताद्वारे महिलांना संदेश दिला. या गाण्यातून त्यांनी महिलांनी सर्व परिस्थितीवर मात करत मागे वळून न पाहता पुढे चालत राहा, आज न उद्या तुमच्या कर्तृत्वाची फुलं नक्की उमलतील असा संदेश दिला. सदरच्या सादरीकरणास उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. जीवन शिक्षण संस्था संचलित ICS महाविद्यालय, तालुका पत्रकार संघ आणि लिटिल थिएटर बाल रंगभूमी संवर्धन समितीच्या वतीने 1 ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय नाट्य अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. याद्वारे नवोदितांना नाटक आणि चित्रपटात झळकण्याची संधी प्राप्त होणार आहे. याद्वारे नव्या क्षेत्रात करिअरची संधी प्राप्त होणार असल्याची माहिती तालुका पत्रकार संघाचे सल्लागार उत्तम कुमार जैन यांनी दिली. या कार्यशाळेत प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते डॉक्टर विजय केंकरे, अभिनेते, दिग्दर्शक संजय क्षेमकल्याणी, लेखक दत्ता सावंत, प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थींना नाटकातील अभिनयासह चित्रपटातील अभिनयाचेही धडे देणार आहेत. यातील नवोदित कलावंतांना नाटक आणि चित्रपटात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रसंगी संस्था कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, संस्था उपाध्यक्ष आणि MBA महाविद्यालयाचे चेअरमन नंदकुमार गुजराती, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन ॲडव्होकेट आनंद भोसले, विश्वस्त विलासभाई बुटाला यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत पहिल्या 50 प्रशिक्षणार्थींना प्राधान्य देण्यात येणार असून प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संस्था संचालक तथा पत्रकार संघाचे सल्लागार उत्तम कुमार जैन 94 22 34 48 51 आणि कार्यक्रम समन्वयक अनुज जोशी 90 11 00 47 83 यांच्याशी संपर्क साधावा. कार्यशाळेत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असं आवाहन संस्था कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, बालरंगभूमी संवर्धन समितीचे प्रवर्तक रघुनाथ कासेकर आणि तालुका पत्रकार संघाचे सचिव किशोर साळवी यांनी केलंय. येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नुकतंच कॅम्पस क्रिएटिव्ह बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं.
महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी व्यावसायिक कलागुण विकसित व्हावेत आणि बाजारपेठ, ग्राहकांची आवड-निवड या विषयाची जाणीव व्हावी या हेतूने ICS महाविद्यालय उद्योजक विकास आणि करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने हा एकदिवसीय कॅम्पस क्रिएटिव्ह बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी नवनवीन कल्पना, क्रियाशीलता यास चालना देत स्वतः तयार केलेल्या वस्तू, उत्पादनं यांचं प्रदर्शन आणि विक्री केली. जवळपास 40 स्टॉलची मांडणी या बाजारामध्ये करण्यात आली होती. वाणिज्य शाखेच्या 65 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांनी या बाजाराचं उद्घाटन केलं. विद्यार्थ्यांनी केलेल्या भेटवस्तू, फ्लॉवर पॉट, सौंदर्य प्रसाधन तसेच खाद्यपदार्थ आणि विविध हस्तकलेच्या वस्तू यांचं प्रदर्शन पाहून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याचं कौतुक केलं. या प्रदर्शनाअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी कच्च्या मालाची खरेदी, उत्पादनाची आकर्षक निर्मिती आणि ग्राहकांची आवड तसेच सूचना इत्यादी बाबींची सविस्तर माहिती मिळवली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी यांनी विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक केलं. उत्कृष्ट कलाकृती आणि पदार्थ यांना प्रथम 3 क्रमांकांनी गौरवण्यात आलं. या स्पर्धेचं परीक्षण डॉक्टर शेख, डॉक्टर भालेराव आणि डॉक्टर राजेश राजम यांनी केलं. देवरुख येथे नामदेव शिंपी समाजाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात नामदेव शिंपी समाज खेडच्या वतीने नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये निवडून आलेल्या शिंपी समाजातील रत्नागिरी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ वर्षा ढेकणे, लांजा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ साक्षी मानकर, चिपळूण नगरपालिकेचे नगरसेवक तसेच गटनेते अंकुश आवळे, देवरुख नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक सिद्धेश वेल्लाळ यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल सदरे, तालुकाध्यक्ष दीपकजी बागडे, सेक्रेटरी प्रभाकर कोळेकर, उपाध्यक्ष सुनील सदरे, सेक्रेटरी डॉक्टर रोहन कळमकर उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.